नमस्कार, मी समीर कुंभार गजाल कोकणातली या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। छत्री घेतलंय, निघालाय शेतात जाऊ। आजूबाजूचं वातावरण बघून तुमका समजलं असतं की पावसाचं वातावरण हा। तो निघालाय शेतात जाऊ। भातशेतीची लावणी झाली, त्याच्यानंतर गणपती बनवूक सुरुवात केली, त्यानंतर चतुर्थीचे काही दिवस आणि असं त्या आता चालू आहे माळवत। सो ह्या सगळ्या गडबडीत गोष्टीत भातशेतीत जावकच मिळाक नव्हता। भातशेतीतली नडणी वगैरे करतात ना, ती आमका करूकच भेटत नाही, कारण ह्या सगळं असतं म्हणजे लावणी झाली की गणपती बनवूक चालू करतो, त्या कामात नडणी वगैरे करूकच मिळत नाही। सो हल्ली 2 दिवस जरा पावसाने धुमाकूळच घातलं ना, म्हणजे हल्ली 2 दिवस पाऊस लागतच आहे। सो मध्यंतरी काही वेळ असं बरं गेलेलं की पाऊस नव्हतोच, म्हणजे चतुर्थीचे काही दिवस अगोदरचे, आणि त्यानंतर चतुर्थीमध्ये 10-11 दिवस पाऊस नव्हतोच। सो पावसानं हल्लीच्या काळात तर असंच धरलं ना, म्हणजे भात पोसवाक लागली किंवा ती जेव्हा कापणी चालू होता भाताची, तेव्हा पावसाचा धुमाकूळच होता। सो सध्या भात बऱ्यापैकी पोचवली आहे, तर काही ठिकाणी बऱ्यापैकी तयारसुद्धा झाली आहे। तर थोड्या दिवसात आता कापणीसुद्धा चालू होतली, भातशेतीची कापणी। सो आज काय स्पेशल असं विषय नव्हतं व्हिडिओ बनवतो, म्हणजे का स्पेशल असं विषय घेऊन मी येऊ नव्हते। सो म्हटलं पाऊस पण लागता आणि शेतात जाऊकच नव्हते, म्हटलं शेतात जाऊन फेरफटको मारूया। सो एक फेरफटको मारता मारता एक ब्लॉगसुद्धा बनवूया। तो बघूया शेतात जातं कितपत ब्लॉग बनता, शेती कितपत झाली या, किती पोचला भात, तर तुमका व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते। सो जास्तीत जास्त यूट्यूबला ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करतो। ॲक्टिव्ह म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतले, म्हणजे जेवढे व्हिडिओ बनवतले ना, एखाद दुसरं जरी व्हिडिओ जर व्हायरल झालो, तेवढंच आपले सबस्क्रायबर वाढाक किंवा व्ह्यूज वाढाक तेवढीच मदत होतली, चॅनल मोठं होऊकसुद्धा मदत होतली हा। सो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपलं चॅनल मोठं होईत। बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ बनवतलं आहे आणि ते यूट्यूबला पोस्ट करतलं आहे, त्याचा नोटिफिकेशन तुमका लगेच मिळून जाईल। सो व्हिडिओ सुरुवात करूया। आता मी निघालो आहे गाळवाच, पाठीमागे ज्या वाटे नेलं ना, ती वाट सरळ आमच्या घरी जाता, म्हणजे घराच्या समोरची बाजू, त्या ठिकाणी आम्ही शेती करतो ना, त्या ठिकाणी गाळा म्हटला आता, म्हणजे शेळीतली जमीन पूर्ण। सो अगोदर तिकडे जाऊया आणि बघूया बाकीचा कुठे काय काय दाखवूक मिळतं आता। तर मित्रांनो, समोर हे जो एरिया आहे ना, तो आमची देवराय हा, जिकडे आम्ही वर्षातनं एकदा ब्राह्मण भोजन करतो, आणि ह्या साईडला आमची भातशेती हा। सो जाऊया तिकडे। ह्या साईडला थोडीशी बडीक वगैरे जमीन होती ना, तिकडे आम्ही माडाचा झाड, म्हणजे नारळाची झाडं लावली होती, इकडे केळी आहेत। ह्या सगळा पोपळी म्हणजे सुपाऱ्याची झाडं आणि केळी वगैरे, हे पण एक माळ लावलो हा। आणि ह्या साईडला आपली भातशेती, म्हणजे हे आपलं कोपरा हा, तर पोसवाक चालू आला, म्हणजे बऱ्यापैकी पोचलो, फक्त आतमधले आता दाणे भरूक चालू होतले। आणि ही समोरची पोफळीची झाडं, ही आमची भरपूर जुनी आहेत, भरपूर वर्ष झाली त्यांना लावून। सो आमचा ह्या पूर्ण गाळाव तिकडनं जो एरिया लागलो ना, हे पूर्ण इथनं तिथवरपर्यंत, आणि समोर जे गाडी दिसत तर मेन रोड आहे आपलं, इकडे कुडाळ सावंतवाडी, आणि या साईडला शिवापूर वगैरे ती वरची गाव आहेत ती, समोर छोटीशी डोंगरी। हे आपलं कोपरा जिथला भात हा पोचला बऱ्यापैकी, आणि दुसऱ्यांचा कोपरो तर अजून पोचवाक नाही। समोर आपली विहीर। सो आपलं डॉगीसुद्धा आपल्यासोबत दिलेलो हा। चप्पल आपण इथेच काढूया, आम्ही शक्यतो विहिरीवर चप्पल घालून येतच नाही।
देवाची विहीर मानली जातं आणि इकडे वर्षातनं ब्राह्मण भोजन वगैरे शक्यतो करतो. म्हणजे जेव्हा आम्ही देवाच्या राईमध्ये ब्राह्मण भोजन असताना त्यावेळी इकडे सुद्धा ब्राह्मण भोजन करून येतो. सो मित्रांनो, ह्या टोकापासनं ह्या पूर्ण असा तिकडच्या टोकापर्यंत आता मोबाईलमध्ये कितपत दिसतं ह्या मला माहिती नाही, पण बऱ्यापैकी जी केसरावरली असत ना व्हिडिओमध्ये जेवढा दिसतात तेवढ्यापैकी हे बघा इथलं योग म्हणजे बऱ्यापैकी जी केसरावरली दिसतात ना ते सगळे कोपरे आपलेच. कारण आपली पेरणी भाताची जी पेरणी होता ना ती आपली लवकर होतं. म्हणजे बाकीची आपली कामं असतात गणपतीची वगैरे, त्या कामांका उशीर होता का म्हणे आम्ही जास्तीत जास्त जेवढा लवकर होत तेवढा आम्ही लावणी घेऊची लागता. म्हणजे जेवढा जास्तीत जास्त लवकर लावणी करून घेऊक मिळताना त्याच्यासाठीच आम्ही जास्तीत जास्त लवकर असा पेरून वगैरे घेतो. सो बाकीच्यांची शेती बघा, ह्या अजून पोसवक नाही, निघतात असा पोसवूक चालू झालेला. हा इकडचा पण भात सध्या पोसवूक चालू झालेला. आणि काही बाकीच्यांचे जे कोपरे आहेत ना त्याचे किरकोळ प्रमाणात असा पोसवलेला हा. बाकी पूर्ण असं आहे बघा. हे समोरचं कोपरं आपलो, इकडचं कोपरं आपलं जा जो बऱ्यापैकी पोसवला. त्या साईडचा असा तो पण बऱ्यापैकी पोसलेला हा. समोरचं हे जो कोपरं दिसतं ना ह्या साईडनं पूर्ण हे आता पिवळसर जाय दिलेला हा भात पोसून पूर्ण तयार झालेला. इकडं मध्ये फक्त साधारणसा हिरवट कसा रवलेला हा पण आता हळूहळू पिवळा होत. बाकी तिकडनं जी लाईन ना ती पूर्ण भात तयार झालेला हा. सो आता काही दिवसात कापणी सुरू होतलीच हा. सो पावसानं जर मेहरबानी केलीच तर सुखरूप असा जा आपला शेतातला भात आता आपल्या घरापर्यंत पोचाच. नाहीतर मग दरवर्षीप्रमाणे इकडे धाव तिकडे धाव होतालाच. सो मित्रांनो, विहिरीच्या कटाड्यावर बसले. पाठीमागे पूर्ण हिरवीगार शेती, नारळाची झाडा जी आता हिरवीगार दिसतात ती थोड्या दिवसात पूर्ण पिवळी होतली. पावसाळा चालू झालो त्यापासून जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याच्या प्रयत्नात होते. म्हणजे चढणीचे मासे किंवा इतर पावसाळ्यातले जे घडामोडी असतात ते दाखवण्याचा प्रयत्न होतो माझं, पण तो तेवढा शक्य झाला नाही. कारण माझा ह्या शूटिंग मी ह्याला सगळा शूट करता मोबाईलवर करते आणि पावसा पाण्यात मोबाईल हँडल करणं थोडासा मुश्किल होताच. त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ देऊ शक्य झाला नाही. त्या किरकोळ काहीतरी म्हणजे शेती करताना वगैरे 1-2 व्हिडिओ टाकलेला आहे. त्यानंतर मग गणपती बनवूक चालू केले. गणपतीचं काम पण तेवढा जरा जास्त असतं त्यामुळे त्या गडबडीत व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही. 1-2 व्हिडिओ बनवलेला आहे. एक व्हिडिओ बनवलेला आहे बनवतानाच, म्हणजे गणपतीच्या मूर्त्या जेव्हा बनवत होते ना तेव्हा एक व्हिडिओ बनवलेला आहे. सो तो जास्तीत जास्त व्हायरल गेलो. म्हणजे आतापर्यंत 3,700-800 काहीतरी व्ह्यूज गेलेत. ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. मागच्या एका व्हिडिओसुद्धा मी सांगितलेलं आहे, आपण काहीतरी करतो म्हणजे मी समजा आता एक व्हिडिओ बनवला त्याका जास्तीत जास्त व्ह्यूज वगैरे गेले तर तो व्हिडिओ बनवल्याचा एक समाधान आपल्याक असताच. नाहीतर व्हिडिओ बनत राहा कोण बघत नाही मग त्याचा काय उपयोगच नाही. शक्य होत तसं आता जास्तीत जास्त व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करतो यूट्यूबला. बघू कितपत काय होतं. आता मंडळी आता चतुर्थी झाली, त्यानंतर आता सध्या पितृपक्ष म्हणजे माळवस चालू आमच्या भाषेत, तर माळ वगैरे असतले. आणि या सगळा संपला की पुढे नवरात्र उत्सव येता. सो घटस्थापना वगैरे. सो आमच्या मंदिरात म्हणजे आमच्या कुळाचं मंदिर कुलदेवता मंदिर, त्या मंदिरात आम्ही देवीची हे करतो, देवीची मूर्ती बसवतो. आणि नवरात्री 9 दिवस हा कार्यक्रम चालता. म्हणजे 9 दिवस आणि 10व्या दिवशी देवीचा विसर्जन होता. सो तिकडचे सुद्धा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. सो हे सगळं जाताला त्यात परत हे सगळं झाला की नंतर सो भात कापणी वगैरे येतली. कारण
सध्याच आपला भात बऱ्यापैकी तयार झालेला, म्हणजे 10-12 दिवसात तर कापणेक वेळ भेटलो असत तर मग तर चांगलीच गोष्ट, पण तसा होतं नाही. 2 दिवस सध्या पाऊस चालू आणि अजून 8-10 दिवस पाऊस होतो असा सुद्धा बातम्यात वगैरे दाखवतात. तर बघूया आता कितपत काय होतं. आता पाऊससुद्धा आता चारही बाजून पूर्ण पॅक केला, पूर्ण भरलेलो असो. आता बारीक मगाशी तर बारीक चालू होतो, आता थोडंसं वाढलं असो. आता बघूया. मंदिराच्या तिकडची पण शेती दाखवू भेटली, तिकडे जाता आहे आता. बाकी ही आता मी जो बसले ना, म्हणजे ही विहीर आणि ही पूर्ण शेती पाण्यातली शेती आहे, म्हणजे शेळीतली शेती म्हणतात ती. म्हणजे ही पूर्ण आमका जेव्हा भात पिकला जाता ना, पिकल्यानंतर कापणी केली जाते, ती पूर्ण जा भात असतात ती पूर्ण पेंडे आमका बाहेर काढूचे लागतात आणि दुसऱ्या काही जागा गावात आमका ते सुकत घालूचे लागतात. एकतर मंदिराच्या तिकडे नाहीतर मग घराच्या त्या बाजूक सुकत घालूचे लागतात. दाखवते कशा प्रकारे कुठे सुकत घालूचे लागतात. आणि त्यानंतर मग मंदिराच्या तिकडे जाऊया आणि शक्य झाला तर मग घराच्या पाठीमागची जी शेती करतो ना, तिकडे जाऊया. ह्या साईडला जेवढ्यांचे कोपरे आहेत ना, जे भात वगैरे पिकला ना, की मग जेव्हा कापणी चालू होता, ती कापणी चालू झाली की ह्या सगळा भात आहे, म्हणजे प्रत्येकजण हे सुकत घालू कोणाकच जागा नाही, त्यामुळे काही जण ह्या साईडची भात सुकत घालून येतात. म्हणजे ह्या साईडची काही जण आहेत ना, तिकडे ते इकडे घालतात, म्हणजे त्यांना इकडनं नेऊक बरा पडता सुकला की. आम्ही कापणी झाली आमची चालू, इकडचा कापलो ना की एकतर मंदिराच्या समोर छोटीशी जागा तिकडे नेऊन घालतो, नाहीतर मग अगोदर मंदिराच्या पाठीमागची शेती आहे ना, म्हणजे त्या जे कोपरे आहेत ते कापून घेतो अगोदर, म्हणजे तिकडची जागा आपणाक भेटता हे सगळं सुकत घालू. तिकड तसं पण अवेलेबल नसतं तर मग हे सगळं काढून मग जा आमचा घर आहे इकडनं त्या साईडला, म्हणजे इकडे झाडं आहेत, म्हणजे रायमुळे ह्या दिसत होता नाही तर दाखवते तुमका, तिकडे नेवतं लागतं सगळं पूर्ण. बाकी सगळी जी शेती आहे, म्हणजे मंदिराकडची शेती, आमच्या घराच्या पाठीमागची शेती ना, कापणीच्या वेळी काही प्रॉब्लेम नाही, काही टेन्शन नाही. फक्त जेव्हा आम्ही ह्या साईडला जेव्हा कापणी घेतो ना, फुल हैराण होऊ जाता. म्हणजे अर्ध्यापर्यंत आमचे पाय असतात ना, ते खाली कोपऱ्यामध्ये चिखलात ते रुपले जातं. त्यात परत ती कापणी, परत ते वजी असतात ते बाहेर काढूची लागतात. खूप हैराण होऊ जाता. तर मग अशी विहिरीवरनं हे जो कोपरं दाखवत होते, म्हणजे तो पिवळसर झालेला तो, त्याच्यामध्ये बघा हे दाणे आता पूर्ण तयार झालेले आहेत. हे बघा पिवळसर दाणे, याच्यामध्ये पूर्ण तांदूळ असतात ना, तो तयार झालेला हा. बाकी ह्या साईडचा पूर्ण असा पिवळसर झालेला हा, आणि समोर हा ना वेर येतो हिरवट रोवला. याच्यामध्ये तांदूळ पूर्ण असं तयार झाला. समोरची जी फाळी दिसता इकडची तयार झाली. मंडळी, मी आत्ता येईल वरच्या बाजू, म्हणजे मंदिराच्या त्या साईड, ह्या साईड मंदिर होला. मंदिर ही जी पत्र्याची खोप दिसते ना, त्याच्या बाजू मंदिर आहे. ही साईडची आम्ही खोली वगैरे काढली आहे, म्हणजे सामान वगैरे ठेवू त्याच्यासाठी. मंदिराच्या तिथं येईल आहे. आणि मागाशी तर थोडं बारीक पाऊस चालू होतो, आता थोडंसं वाढलो हा. इकडची शेती दाखवत आहे. करांदे लावले.
पाऊस काय कमी होता नावच घेत ना. त्या साईडला बघा पूर्ण भरलो हा. खाली बघून चालायचं लागता, तर चार पण एवढी वाढली आहे ना, जबरदस्तच. पहिल्याच्या काळात ही चार कोणाक पुरवतिकच येत नव्हती. प्रत्येकाकडे ढोरा वासरा म्हणजे गुरा गाई होतीच, त्यामुळे चार कोणाक भेटतच नव्हती. आता कोण चारीक विचारत सुद्धा नाही. सो पाऊस बघा चारही बाजून भरलेला. तर ह्या समोर दिसताना पूर्ण त्या गुरांच्या वाड्यापर्यंतचा भाग आहे ना, आता पूर्ण आपला भाग आहे ह्या साईडला. आणि बाकी तो जो लाईटचा खांब दिसता त्या साईडला एक कुडाणा. सो पूर्णपैकी जा भाग आहे ना आता पोचलेला. म्हणजे ह्या वर्षी आम्ही नवीन बियाणा केलेला महान, त्या भाताचा हे रिझल्ट. केसार पूर्ण भरलेला दिसता. चार एवढी वाढली आहे ना, ती आतमध्ये जाव पण भीती वाटतं. सो नंडणी वगैरे करूक मिळत नाही आपणाक पावसाळ्याच्या त्या टायमाक. म्हणजे आपण जेव्हा गणपती चालू करतो ना, गणपती बनवू त्या दरम्यान साधारण एक लावणी झाल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यान शक्यतो नंडणी वगैरे करूचीच असतात. सो आपणाक ती करूक भेटत नाही, त्यामुळे अशी ती आतमध्ये चार वगैरे वाढतं आणि ती कापणीच्या वेळी आपणाक त्रास देता. सो ह्या साईडनं मध्ये मध्ये पिवळसर होत दिला भात आपला, मध्ये मध्ये पिवळसर होता. जरा काही दिवसांनी पूर्ण पिवळसर होताला. सो त्याच दरम्यान कापणी होई. पण हे आपले वरुण राजा पावसाची मेहरबानी. तो मंडळी ह्या ब्लॉगमध्ये एवढाच. जसं जमत तसं छोटंसं ब्लॉग बनवलेलो हा. यापुढे आपल्या यूट्यूब चॅनलवर छोटे मोठे ब्लॉग येतच राहतलेत. सो ह्या व्हिडिओमध्ये एवढाच. आता 2 साईडची शेती दाखवली, म्हणजे आपली शेळीतली आणि मंदिराच्या इकडची. घराच्या पाठीमागची आता शक्य नाही होतं, जाऊ पाऊस पण भरपूर लागता आणि टाईम पण भरपूर झाला. सो पुढच्या एका कुठल्या तरी ब्लॉगमध्ये तुमका तीसुद्धा शेती दाखवते. ह्या पुढे शक्यतो जास्तीत जास्त म्हणजे व्हिडिओ बनवतो प्रयत्न मी करतलो. सो छोटंसं व्हिडिओ बनवला हा. आवडलो तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करून जावा, जेणेकरून आपलं चॅनल मोठं होईल. त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओंचा नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. सो ब्लॉग थोडं मराठी मालवणी मिक्समध्ये झालेलो हा, सांभाळून घ्या. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा. स्वयं राहा. पाऊस लागता.